शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना एप्रिल 2025 लक्षात घ्या, आपला 2024 चा सीझन मुख्यत्वे करून 80 ते 85% प्लॉट खाली झाल्यानंतर सर्वांना त्या ठिकाणी समाधानकारक उत्पन्न त्या ठिकाणी झालेले आहे। परंतु याच्यानंतर आता जे 10 ते 15% प्लॉट त्या ठिकाणी अजून हार्वेस्टिंगचे बाकी असतील, परंतु हे लेटचे प्लॉट असतील। त्यानंतर एप्रिल छाटणीच्या आता सुरुवातीला म्हणजे आपण हे 2 ते 3 तारखेला आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी देत आहोत। आणि व्हिडिओ देत असताना आपण त्याचं कामकाज म्हणजे एप्रिल छाटणीला आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं बेसल डोसचं नियोजन लक्षात घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्लॉटमध्ये जमिनी वाईज आपल्याला बेसल डोस चेंजेस करणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, बेसल डोस चेंजेस करत असताना मग आपण डोस कशा पद्धतीने द्यायचा। तुमची मीडियम मुरमाड जमीन असेल, आज जर बघितलं तर या ठिकाणी मुरमाड जमीन या ठिकाणी दिसते, कुठेतरी मीडियम पद्धतीची जमीन आहे, फर्स्ट इयरचा त्या ठिकाणी प्लॉट आहे, क्रिम्सनच्या व्हरायटीमध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत। परंतु क्रिम्सनचं काम जरी वेगळं असेल, परंतु एक जनरली आपण या ठिकाणी एप्रिल छाटणीचं नियोजन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी देत आहोत। आता लक्षात घ्या, सुरुवातीला बेसल डोस देत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं का आपण साधारणतः विश्रांतीच्या काळामध्ये किंवा छाटणीच्या 10-15 दिवस अगोदर आपण कशा पद्धतीने त्याची मशागत केली पाहिजे। आपण ज्या काड्या छाटल्यानंतर आपण त्या कशा पद्धतीने आपण बेडच्या आतमध्ये दाबून घेतल्या पाहिजे, त्याचबरोबर शेणखताचा योग्य वापर। आणि हेच करत असताना आपल्याला बेसल डोस देत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, ज्या ठिकाणी तुमची मुरमाड जमीन असेल, जनरली जमीन आपण जी म्हणतो की ज्या ठिकाणी लीच आउट चांगल्या पद्धतीचं होतं, त्यानंतर वापसा कंडिशन चांगल्या पद्धतीची, ते अशा जमिनीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी यारामिला कॉम्प्लेक्स एकरी 25 किलो, अमोनियम सल्फेट एकरी 25 किलो, त्यासोबत दाणेदार सल्फर 25 किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट 200 किलो हा आपल्याला बेसल डोस एकरी या पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी चुनखड जमीन असेल अशा ठिकाणी आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर न करता त्या ठिकाणी आपल्याला मल्चिंग सल्फर म्हणजे आपण जे गंधक म्हणतो त्याचा वापर आपल्याला एकरी 200 किलो पर्यंत आपल्याला भोदावरती देऊन घ्यायचंय। लक्षात घ्या, हे पूर्ण भोदावरती आपल्याला फोकून घ्यायचंय। आता हा झाला बेसल डोस, परंतु हे करत असताना आपण ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून आपल्याला फुटवा चांगल्या पद्धतीचा व्हायला पाहिजे। म्हणजे आपण छाटणी केली, छाटणीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हा डोस द्यायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला सल्फर घ्यायचं एकरी 2 किलो, त्यासोबत तुम्हाला टोनर प्लस एकरी 5 लिटर आणि 13-0-45 5 किलो। टोनर प्लस नसेल तर आपण त्या ठिकाणी एक्सपर्ट ड्रिप एकरी 2 लिटर या प्रमाणात सुद्धा घेऊ शकतो। आता हा डोस आपण दिल्यानंतर आपल्याला नक्कीच फुटव्याला मुळीच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची कार्यरत होईल, त्याचबरोबर फुटवा चांगल्या पद्धतीचा होईल। हे नियोजन आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे। हेच करत असताना आपल्याला दुसरी गोष्ट की आपण छाटणी केली, एक डोळ ठेवून आपण त्या ठिकाणी छाटणी करतोय, ज्या ठिकाणी आपल्याला एक साधारणतः ज्या ठिकाणी आपल्या कुठेतरी जुन्या प्लॉटांमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला गॅप दिसत असेल अशा ठिकाणी आपण नवीन काडी आपण त्या ठिकाणी धरून घेणं गरजेची। नवीन काडी पकडून घेणं, वलांडा कुठे आपला मुका राहायला नको, त्याच्यामध्ये आपल्याला पेस्टची फवारणी आपल्याला प्रत्येक प्लॉटसाठी घ्यायची। आता पेस्टची फवारणी घेत असताना बरेच शेतकरी तुमचे 20 लिटरच्या पंपाने सुद्धा आपण त्या ठिकाणी फवारणी घेतात। त्याचबरोबर बरेच शेतकरी आपल्या ट्रॅक्टरनी फवारणी घेतात। मग ते बाकीचे नोजल बंद करून ज्या ठिकाणी आपला वलांडा असेल ते नोजल त्या ठिकाणी चालू करून त्या ठिकाणी त्याचा सुद्धा वापर करतात। परंतु हे करत असताना आपण चांगले रिपोर्ट म्हणून त्या ठिकाणी ड्रोनचा सुद्धा वापर करू शकतो। ड्रोनच्या माध्यमातून आपण एकरी 3 लिटर या प्रमाणात आपण जर डॉमेटची फवारणी केली तर नक्कीच आपल्याला चांगला फुटवा त्या ठिकाणी होईल। आणि वरच्या बाजूने जर आपला स्प्रे व्यवस्थित बसला तर नक्कीच आपल्याला सूर्यप्रकाशाच्या दिशेने येणाऱ्या काड्या चांगल्या पद्धतीच्या फुटून त्या ठिकाणी निघतील। या पद्धतीच्या फवारण्या आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे। 20 लिटरच्या पंपाच्या प्रमाणासाठी आपण डॉमेट घ्यायचे, टेम्परेचर आपल्याकडे जास्त प्रमाणात असेल तर आपण 20 लिटरच्या पंपासाठी 300 ते 350 ml प्रति पंपाला आपल्याला त्या ठिकाणी डॉमेट त्या ठिकाणी घ्यायचंय। आणि जर आपण ट्रॅक्टरनी फवारणी करत असाल किंवा ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करत असाल तरीही आपल्याला एकरी 3 लिटर या प्रमाणात आपल्याला फवारणी करायची। ही झाली पेस्टचं नियोजन। पेस्ट केली, त्याच्यानंतर एक दिवस जाऊ द्या, त्याच्यानंतर आपल्याला जुना पाला जर कुठेतरी शिल्लक असेल तर आपण जुना पाला किंवा जुनी कोळी काडी असेल ती आपण कट करून घेणं, व्यवस्थित पद्धतीने ती काढून घेणं। हे काढल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपल्याला फवारणी घ्यायची। आता ही फवारणी घेत असताना फवारणीच्या माध्यमातून आपल्याला सल्फर 200 ग्रॅम, कॉपर ऑक्सिक्लोराइड आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं 500 ग्रॅम, याच्या प्रमाणात 200 लिटरचं पाण्याचं प्रमाण आहे। ही फवारणी आपण व्यवस्थित पद्धतीने काढून घ्यायची। परत एक दिवस जाऊ द्या, त्याच्यानंतर 4था ते 5वा दिवस असेल क्लोरो, लक्षात घ्या क्लोरो घ्यायचं आहे आपल्याला 20% क्लोरो आपल्याला घ्यायचं आहे, साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली। त्याचबरोबर त्यांनी खोडवलांडे आपल्याला चिंब धुवून घ्यायचे। आता खोडवलांडे चिंब धुवत असताना बेळ्यामध्ये कुठेतरी आपल्याला मिलीबग लपलेला असतो। लक्षात घ्या, हे फर्स्ट इयरचं रान आहे तरी या ठिकाणी तुम्हाला मिलीबगचा प्रादुर्भाव दिसत असेल। जर जवळून बघितलं तर नक्कीच या ठिकाणी मिलीबग या ठिकाणी दिसतोय। इकडनं घ्या,
जे आपण बेळे म्हणतो, या बेळ्यांमध्ये कुठेतरी मिलीबग त्या ठिकाणी लपलेला असतो आणि याच्या प्रसार किंवा याचा त्रास आपल्याला ऑक्टोबर छाटणीला त्या ठिकाणी होतो. त्यामुळे आपण ही खोडे ओलांडे धुत असताना आपण ही काळजी घेणं गरजेची. आपण 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली या प्रमाणात क्लोरोपायरिफॉस 20% आपण घ्यायचंय. चिंब खोडे ओलांडे चिंब धुवून त्या ठिकाणी घ्यायचे. त्याचबरोबर ही फवारणी झाली परत 3 ते 4 दिवस जाऊ द्या. फुटण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला कीटकनाशक देऊन घेणं गरजेचं आहे, जेणेकरून काही कीटक असतील, उडदे असतील, याचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होणार नाही. फुटवे निघत असताना त्याला उडद्यांचा प्रादुर्भावामुळे कुठेतरी फुटवा मागे पुढे होणार नाही, याची काळजी म्हणून आपण एक अल्फामेथ्रिन 200 मिली M45 500 ग्राम ही एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची. ही फवारणी झाली. फवारणी झाल्याच्या नंतर परत 2 दिवस जाऊ द्या. सर्व फुटवा एकसारखा येण्यासाठी आपल्याला एक फवारणी घ्यायची. मग त्याच्यामध्ये तुमचं फॉस्फरस युक्त खत असेल म्हणजे तुम्ही 1261 घेऊ शकता 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्राम, किंवा 1340 घेऊ शकता 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्राम. त्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट, चांगल्या क्वालिटीचा मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे कॉम्बिअप आपल्याला घ्यायचे 100 ग्राम. त्यासोबत ग्रीन सीड मध्ये तुम्हाला ग्रो सीड घ्यायचे 500 मिली आणि एक बुरशीनाशक एंट्राकॉल 200 लिटरला 500 ग्राम. या प्रमाणात आपल्याला एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची, जेणेकरून जो निघणारा कमकुवत फुटवा असेल, बारीक फुटवा असेल, तो त्या ठिकाणी स्ट्रॉंग निघेल. आणि ही फवारणी झाल्यानंतर आपण 2 ते 3 पानांवरती आपण त्याची वाढीची अवस्था बघून आपल्याला पुढच्या फवारण्या त्या ठिकाणी घ्यायचे. आता हे सर्व कामकाज आपण नियोजनबद्ध करतोय, परंतु हे सर्व फवारण्या झाल्या, हे आपण ड्रिपचे ऍप्लिकेशन पण दिले, बेसल डोस पण त्या ठिकाणी दिला. परंतु हे सर्व करत असताना आपल्याला सर्व गोष्टीची काळजी घेणं गरजेची. आपण ज्या फवारण्या घेतो, या फवारण्या घेत असताना आपल्याला नोझल व्यवस्थित पद्धतीने चेक करून घ्यायचे. लक्षात घ्या, आपले ऑक्टोबर छाटणीच्या कटिंगच्या अगोदर आपण एप्रिल छाटणीला आपण जेवढी काळजी घेऊ, म्हणजे तुम्ही ऑक्टोबर छाटणीचं 75, 80, 90, 100% पर्यंत काम तुम्हाला एप्रिल छाटणीलाच करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला नोझल व्यवस्थित पद्धतीने चेक करून घेणं, ड्रिपचे जे लॅटरल म्हणतो आपण ते व्यवस्थित पद्धतीने चालू करून घेणं, व्यवस्थित साफ करून घेणं आणि त्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगल्या क्वालिटीची काडी, म्हणजे जी आपल्याला 8-9 mm ची काडी अपेक्षित असते, सर्व काडी एकसारखी, ती आपल्याला त्या ठिकाणी मिळण्यास मदत होईल. फुटवा एकसारखा होईल, उडद्यांचा प्रादुर्भाव होणार नाही. या सर्व नियोजन, योग्य खत नियोजन, हे सर्व जर आपण व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये एप्रिल छाटणीला अतिशय सुंदर पद्धतीची काडी तयार करता येईल. आता हे सर्व कामकाज करत असताना याच्याच बरोबर आपण साधारणतः 1 ते 2 पानांच्या नंतर आपण कशा पद्धतीने काडीमध्ये गर्भधारणा सक्षम करू शकतो याच्याबद्दलचा वेगळा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यासाठी नक्की असणार आहे. याच्या अगोदर ज्याही शेतकऱ्यांनी डॉक्टर ॲग्रीवाला यांच्याकडे जे प्लॉट बुकिंग केले, आज ऑफलाईन प्लॉटचे रजिस्टर त्या ठिकाणी बंद झालेले आहे, परंतु ऑनलाईन मध्ये आपले प्लॉटचे रजिस्ट्रेशन चालू आहे. जर कुणाला प्लॉट कोणी इच्छुक असेल, प्लॉट कोणाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपण ऑनलाईन प्लॉटचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून घेऊ शकता. तुम्हाला त्याच्यासाठी बुकिंग क्रमांक सांगतो 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करून घेऊ शकता. काही अडचणी असतील विचारून घेत चला. तुमचा जालना विभाग, सांगली विभाग, बऱ्याच शेतकऱ्यांनी प्लॉट यावर्षी पण ऑनलाईन मध्ये बुकिंग केले. ज्यांनी मागच्या वर्षी केले होते त्यांना चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी आले, चांगलं ॲव्हरेज त्या ठिकाणी मिळालं. आणि त्या शेतकऱ्यांनी 1-1, 2-2 प्लॉट बुकिंग केले होते, त्यांनी इतरत्र प्लॉट सुद्धा बऱ्याच प्रमाणात बुकिंग त्या ठिकाणी केले. आता तुम्हाला ह्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस वेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी असतात, प्रत्येक पिकामध्ये व्हिडिओ दिलेले असतात, परंतु अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी इथून पुढे पण येणार आहे. परंतु हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.